भारतीय मान्सून आपण स्टार्ट केलेलं होतं. त्या भारतीय मान्सून नंतर आज आपण काय स्टार्ट करूया की अल निनो. ठीक आहे. साऊथ वेस्ट मान्सून पण आपण बघितला होता, नॉर्थ ईस्ट मान्सून पण आपण बघितला होता. अल निनो म्हणजे काय असते, अल निनो हा काय फेनॉमेना आहे, तर हे बघूया आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं डिटेलमध्ये बघूया. तर अल निनो आणि भारतीय मान्सून यांचा काय संबंध असतो. अल निनो ही एक जटिल हवामान प्रणाली आहे जी दर 3 ते 7 वर्षांनी एकदा दिसून येते, ज्यामुळे जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये दुष्काळ, पूर आणि इतर हवामानविषयक अतिरेकी परिस्थिती निर्माण होतात. तर सिंपल लँग्वेजमध्ये अल निनो म्हणजे हा एक वॉर्म ओशनिक करंट आहे, उष्ण पाण्याचा प्रवाह आहे, जो पेरू या देशामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये हा सुरुवात होत असतो. त्यामध्ये हा दर 3 ते 7 वर्षांनी येत असतो आणि जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये सहसा दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असते. या प्रणालीमध्ये पूर्व पॅसिफिकमधील पेरूच्या किनाऱ्यावर उष्ण प्रवाहाचा उदय होण्यासोबत महासागरीय आणि वातावरणीय घटनांचा समावेश होतो आणि भारतासह अनेक ठिकाणी हवामानावर याचा परिणाम सुद्धा पडत असतो. भारतामध्ये काय परिणाम पडतो, तर भारतामध्ये अल निनो आल्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असते. अल निनो ही केवळ उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार आहे, जी तात्पुरते थंड पेरुवियन प्रवाह किंवा हम्बोल्ट प्रवाहाने बदलली जाते. म्हणजे जिथं अल निनो येतो तिथं ऑलरेडी थंड पेरुवियन करंट किंवा पेरुवियन प्रवाह वाहत असतो, पाण्याचा प्रवाह असतो समुद्रामध्ये, त्यामध्ये हम्बोल्ट प्रवाहाने ही बदलली जाते आणि तिथं त्याचं रूपांतरण अल निनोमध्ये होत असतं. या प्रवाहामुळे पेरूच्या किनाऱ्यावरील पाण्याचे तापमान 10 डिग्री सेल्सिअसने वाढते. यामुळे विषुववृत्तीय वातावरणीय अभिसरणाचे विकृतीकरण, समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनात अनियमितता आणि प्लॅन्क्टनच्या संख्येमध्ये घट, ज्यामुळे समुद्रातील माशांची संख्या आणखी कमी होते. तर माशांची संख्या कमी होण्याचे कारण म्हणजे अल निनो सुद्धा असतो. आणि दुसरं, समुद्राच्या पाण्याच्या बाष्पीभवनामध्ये अनियमितता तयार होते, ज्यामुळे प्लॅन्क्टनच्या संख्येमध्ये घट होते. भारतात लांब पल्ल्याच्या मान्सून पावसाचा अंदाज घेण्यासाठी अल निनोचा वापर केला जातो. 1990-91 मध्ये एक भीषण अल निनो घटना घडलेली होती, ज्यामध्ये नैऋत्य मान्सूनची सुरुवात देशाच्या बहुतेक भागात 5 ते 12 दिवस उशिरा झाली होती. त्याच्यामुळे अल निनो ही 1991 मध्ये आलेली एक घटना आहे, भीषण घटना आहे, ज्यामुळे नैऋत्य मान्सूनचे तापमानाचे काय झालेलं आहे, 5 ते 12 दिवस उशीर झाला आहे. तर सिंपल लँग्वेजमध्ये बघा, अल निनो म्हणजे काय, हा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. कुठे जनरेट होतो, पेरू या देशाच्या समुद्र किनारा पट्टीला जनरेट होतो. अमेरिका, साऊथ अमेरिकामध्ये ही जनरेट होतो. भारतामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला भारतामध्ये मान्सून उशिरा होतो, 10 ते 12 दिवस उशिरा सुरू होतो. 1991 मध्ये मान्सून आलेला आहे, त्याच्यामुळे मान्सून उशिरा झालेला आहे. दर 3 ते किती वर्षांनी येतो, 7 वर्षांनी येत असतो. आणि भारतामध्ये सहसा अल निनोचा इम्पॅक्ट जास्त प्रमाणामध्ये दिसतो, कारण पाऊस उशिरा येतो. पाऊस उशिरा आल्यानंतर त्याचा परिणाम, कारण भारत हा देश संपूर्ण मोस्टली म्हणजे 70% जी जनता आहे भारतातील, 7 ते 70% जनता भारतातील ती शेतीवरती अवलंबून असते. आणि अल निनोमुळे पाऊस उशिरा आल्यामुळे शेतीची लागवड उशिरा होत असते आणि त्याचा परिणाम आपल्याला शेतीवरती दिसून येतो. दुसरं की अल निनो शी निगडीत दुसरी एक घटना आहे की ज्याला आपण ला निना म्हणतो. थोडी वेगळी आहे, परंतु अल निनो ह्या उष्ण पाण्याचा प्रवाह होता, तशा प्रकारे ला निना हा थंड पाण्याचा प्रवाह. ज्यावेळेला ला निना येत असतो त्यावेळेला भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो, कारण थंड हवेच्या किंवा थंड जो पाण्याचा प्रवाह आहे त्यामुळे भारतातील जे तापमान आहे किंवा भारतातील जे मान्सून आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडतो, जास्त पाऊस पडतो. भारतातील मान्सूनवरती आणखी एक तिसरा घटक जो इम्पॅक्ट करतो, इथं तुम्ही अल निनो बघू शकता की कशा प्रकारे ऑस्ट्रेलियामधून साऊथ अमेरिकाकडे किंवा साऊथ अमेरिकाकडून ऑस्ट्रेलियाकडे कशा प्रकारे उष्ण पाण्याचा प्रवाह वाढतो आणि त्याच्या पॅसिफिक ओशनकडून तो इंडियन ओशनकडे वाहतो. भारत या देशावरती त्याचा इम्पॅक्ट पडतो. ITCZ बघा काय होतं, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. तर ITCZ याला आपण म्हणतो आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र. तर तुम्ही इथं बघू शकता पृथ्वीच्या गोलमध्ये ITCZ म्हणजे इथे आहे, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. इथं काय होतं की आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र म्हणजे ITCZ हा विषुववृत्तावर स्थित एक कमी दाबाचा क्षेत्र आहे. हा विषुववृत्तावरती असतो, इथे कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये, जिथे व्यापारी वारे एकत्र मिळतात आणि म्हणूनच तो असा क्षेत्र जिथे हवा वर चढते. इथे 2 व्यापारी वारे मिळतात. इथे नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य व्यापारी वारे आणि साऊथ ईस्ट व्यापारी वारे हे दोन्ही ट्रॉपिकल एरियामध्ये एक दुसऱ्यांना मिळतात.
जुलै महिन्यामध्ये ITC हा 20 डिग्री नॉर्थ अक्षांशावर येतो. बघा इथे भारतामध्ये हा 20 डिग्री नॉर्थ अक्षांशावरती येतो असतो, म्हणजे गंगेच्या मैदानावर स्थिर असतो, ज्याला कधी कधी मॉन्सून ट्रफ सुद्धा म्हणतात. या मॉन्सून ट्रफमुळे उत्तर आणि वायव्य भारतामध्ये थर्मल लोच्या विकासास प्रोत्साहन मिळते. ITCZच्या स्थलांतरामुळे दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे विषुववृत्त 40 डिग्री ईस्ट आणि 60 डिग्री ईस्ट रेखांशामधील ओलांडतात आणि कोरिओलिस बलामुळे नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहण्यास सुरुवात होतात. तर ITCZचा हा जो बेल्ट असतो तो भारतामध्ये मॉन्सूनला येण्यासाठी किंवा मॉन्सूनच्या आगमनाची स्थिती निर्माण करत असते आणि भारतामध्ये मॉन्सून यायला सुरुवात होत असते. ओके, तर यानुसार आपण बघू शकतो की ही तीन इम्पॅक्ट आहेत जी भारताच्या मॉन्सूनला इम्पॅक्ट करतात. अल निनो बघितलाय आपण, ला निना बघितलाय आणि ITCZ इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन. आणखी काही इम्पॅक्ट आहेत, जसं लॅटिट्यूड असतो, लॉन्जिट्यूड असतो, वेस्टर्लीज असतात, जेट स्ट्रीम्स असतात, सदर्न ऑसिलेशन असतो, यांचा सुद्धा भारताच्या मॉन्सूनवरती इम्पॅक्ट होतो. परंतु या सर्वांमध्ये अल निनोचा सर्वात जास्त इम्पॅक्ट भारतामध्ये जाणवतो. ओके, तर यामध्ये आपण हे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. तर अशा प्रकारे भारताच्या मॉन्सूनमध्ये तीन गोष्टी जास्त इम्पॅक्ट करतात, अल निनो, ला निना आणि ITCZ. अल निनोला परत आपण इथं मॅपमध्ये बघूया की कशा प्रकारे अल निनो इम्पॅक्ट करतो. ठीक आहे, तर अल निनोनुसार काय होतं, नेमकं नॉर्मल इयरला काय होतं आणि अल निनो इयरला काय होतं. तर अल निनो आपण बघितला आहे उष्ण पाण्याचा प्रवाह आहे. उष्ण पाण्याचा प्रवाह जो समुद्रामध्ये वाहतो, पॅसिफिक समुद्रामध्ये वाहतो. तर पॅसिफिक समुद्रामध्ये साऊथ अमेरिकेमध्ये तो वाहत असतो. साऊथ अमेरिकेमध्ये वाहते वेळी तो डिसेंबर महिन्यामध्ये वाहतो आणि भारतामध्ये यायला त्याला आपल्या मॉन्सूनच्या वेळेला येतो. म्हणजे ज्या वेळेला नॉर्मल इयर असेल त्यावेळेला तो थंड पाण्याचा प्रवाह ऑस्ट्रेलियाकडे येत असतो, तिथे उष्ण पाण्याचा प्रवाह तयार होतो आणि आपल्या भारतामध्ये ज्या वेळेला अल निनो तयार होतो, ठीक आहे, त्यावेळेला इथे तो ऑस्ट्रेलियाच्या कोस्टला येणार म्हणजे इंडियन ओशनकडे तो मुवमेंट करतो. आणि ज्या वेळेला ना अल निनो तयार होतो अमेरिकेमध्ये किंवा साऊथ अमेरिकेमध्ये, तर साऊथ अमेरिका किंवा दक्षिण अमेरिकेची जी किनारपट्टी आहे तिथे ऑलरेडी कोल्ड पेरुवियन करंट वाहत असतो, थंड पेरुवियन करंट वाहतो. थंड पेरुवियन करंट हा दर 3 ते 5 वर्षांनी चेंज होतो आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून अल निनोवरती आपल्याला दिसतो, की त्यालाच आपण अल निनो म्हटलेला आहे. म्हणजे थंड पाण्याचा प्रवाह हा कशामध्ये कन्वर्ट झालेला आहे, उष्ण पाण्याच्या प्रवाहामध्ये कन्वर्ट झालेला आहे. आणि कुठे झालेला आहे तो, मोस्टली अमेरिका खंडामध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, अल निनो. भारतामध्ये यायला त्याला किती वेळ लागतो, तर कारण पृथ्वी फिरत असते, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. या फिरण्यामुळे इथे काय होत असते, वॉटर म्हणजे जे पाणी आहे समुद्रातील पाणी ते प्रवाह होत असते. ते इम्पॅक्ट आपल्याला भारतामध्ये इथे जाणवतो. म्हणून तर ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून तो भारतामध्ये इंडियन ओशन किनारपट्टी किंवा भारतीय समुद्राच्या किनारपट्टीला येत असतो. ठीक आहे, आणि त्यावेळेला आपल्याला सर्वात जास्त इम्पॅक्ट भारतामध्ये दिसतो. तर बेसिक गोष्टी आणखी ते लक्षात ठेवायच्या आहेत. अल निनो हा फेनॉमेना कसा आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला दक्षिण अमेरिकेमध्ये अल निनो येत असतो त्यावेळेला तिथे डिसेंबर महिन्यामध्ये येतो तो, आणि डिसेंबर महिन्यामध्ये मोस्टली क्रिसमस असतो. आणि क्रिसमस मध्ये आल्यामुळे अल निनोलाच आपण काय म्हणतो, ख्राइस्ट चाइल्ड किंवा ख्रिस्ताचे बाळ, कारण तो डिसेंबर महिन्यामध्ये येतो आणि क्रिसमसच्या वेळेला येतो, म्हणून त्याला आपण ख्राइस्ट चाइल्ड म्हटलेला आहे. दुसरी गोष्ट की हा जो अल निनोचा फेनॉमेना आहे, अल निनो हा जो फेनॉमेना आहे हा पृथ्वीवरती, म्हणजे पृथ्वीवरती 2 हेमिस्फिअर आहेत, नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि सदर्न हेमिस्फिअर, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. तर अल निनो हा जो फेनॉमेना हा फक्त दक्षिण गोलार्धातील फेनॉमेना आहे. फक्त हा दक्षिण गोलार्धामध्ये आढळतो, उत्तर गोलार्धामध्ये आढळत नाही. म्हणून याला आपण म्हणतो की अल निनो इज द फेनॉमेना ऑफ ओनली सदर्न हेमिस्फिअर. त्याच्यामुळे काय झालंय की पावसाचं प्रमाण, त्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते, पाऊस कमी पडतोय, आपल्या भारतीय शेतीवरती परिणाम होतो. शेतीवरती परिणाम झाल्यामुळे आपल्याला हे सगळे परिणाम आपल्याला दिसतात. ओके, तर मेजर इम्पॅक्ट जे आपल्याला इथं जाणवलेले आहेत ते अल निनोमुळे जाणवतात. 1991ला जास्त इम्पॅक्ट होता अल निनोचा.
काही दिवस म्हणजे 12 ते 15 दिवस पाऊस उशिरा आलेला, ठीक आहे, त्यानुसार आपण हे इथं कव्हर केलेलं आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू.